मुद्दा आता राजाराम पाटील साहेबांकडे जाईल की पाटील साहेब ही चर्चा तुम्ही ऐकता सगळे. एक तर नैना तुमच्यावर म्हणजे लादली गेलेली आहे, ती ऐच्छिक असं बोललं जात होतं पूर्वी, परंतु ते आता तुम्हाला काय म्हणजे ते कंपल्सरी झालेलं आहे. या सगळी गोष्टीकडे पाहता याच्यावर उपाय काय आहे का असं मला बोलायचं आहे. मला आज सगळ्यात जास्त मोठा आनंद होतोय की माझ्या बाजूला बसलेले जे 2 तरुण आहेत, म्हणजे मी म्हणू शकतो यांना तरुण, म्हणजे माझं वय पाहता तर हे तरुण आहेत. आणि ह्या तरुणाने जो इथे विचार मांडला आहे, हा विचार आहे, हा बुद्धिनिष्ठ आणि तर्कनिष्ठ विचार आहे. ते कुठल्या पक्षाचे त्याला महत्त्व नाही. त्यांची विचार करण्याची पद्धत आहे दिबा पाटलांची ओरिजिनल विचार करण्याची पद्धत आहे. आपल्याला माहिती आहे, मी पुन्हा एकदा सांगतो प्रभात पवारला, दिबा पाटलांनी देव नाकारला होता. ही गोष्ट आपले लोक मान्य करणार आहेत. पण देव का नाकारला? की देव तर्क करू देत नाही. देव अंधश्रद्धा ठेवायला सांगतो, माझ्यावर विश्वास ठेव, तुझं भलं होईल. पण दिबा पाटलांनी सांगितलं माझा देवावरही विश्वास नाही, त्याच्या पलीकडे मी जातो. आणि त्यांनी चार्वाकचं तत्वज्ञान स्वीकारलं. चार्वाक असे विचारवंत होते की स्वर्ग, मोक्ष, मुक्ती, चमत्कार मानत नव्हते. जे काय त्या जमिनीवर आहे, या जमिनीवर सुख आहे, माझा प्रकल्पग्रस्त सुखी झाला पाहिजे, त्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. आणि ह्या विचारांनी विचारवंतांनी इकडे 12.5% संघर्ष करून आम्हाला इथे थोडंफार वाचवलं, नाहीतर आम्हाला तेव्हाच संपवलं असतं. हे जे आज तरुण बोलतात याचं महत्त्व कदाचित रायगड जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला कळणार नाही, परंतु यांच्या बुद्धीमध्ये स्पार्क आहे दोघांच्या पण. आणि यांनी नयनाची चिकित्सा केली, ह्यांनी पण केली. आता तुम्हाला सांगतो याचं काय, कशी फसवणूक, नाही हे कसं झालं, नैना कशी आली की 2013चा जो कायदा आहे हा अत्यंत आधुनिक कायदा आहे. काँग्रेस सरकारने तो केला. आता मी काय काँग्रेसचा नाही, बरोबर आहे, पण तो कायदा अभ्यास करून केला गेला, उत्कृष्ट कायदा आहे. आम्ही आमच्याकडे जेव्हा आमच्या जमिनीची मालकी नव्हती तेव्हा आम्ही कुळ कायद्याचा संघर्ष केला. म्हणजे आज शेतकरी कामगार पक्ष म्हणून जो पक्ष आहे, त्यांचे जे नारायण नागू पाटील आहेत, नारायण नागू पाटीलांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी तो कायदा केला. आणि त्यांनी कन्सेप्ट केली कसेल त्याची जमीन. अहो, जो शेताचाच कधी गेला नाही तो सावकार 1000 एकरचा आणि नांगर धरतो त्याला शेताची मालकी नाही. हा मूर्खपणा फक्त भारतात होऊ शकतो, जगात होऊ शकत नाही. आणि हा मूर्खपणा आम्ही पिढ्यानपिढ्या स्वीकारला की कधीच शेतात जात नाही तो शेताचा मालक, गावाचा मालक, आणि आम्ही लेबर. आणि म्हणून याला बाबासाहेब आंबेडकरांनी चॅलेंज केलं, नारायण नागूंनी केलं, कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर. हा पहिला तर्कनिष्ठ विचार होता, जो धर्माच्या विरोधात होता, हिंदू धर्माच्या शोषणाविरुद्ध होता. आणि दुसरा जो तर्क आहे तो दिबा पाटलांनी मांडला, दत्ता पाटलांनी सेजमध्ये मांडला. सेज कायदा सुद्धा इथे आणला आणि सांगितलं की इथे हजारो लाखो नोकऱ्या होतील. आज तुम्ही सेजची जमीन पाहिलीत, रिलायन्सची, एक नोकरी नाही का, एक झोपडी नाही, तरी पण ती रिकामी आहे. त्याला शिडको काय करत नाही, त्याचा प्रकल्प काय करत नाही. पण इकडे ह्यांच्या जमिनीवर त्यांनी तुम्हाला प्रकल्प राबवायचा तर सेजमध्ये राबवा. मग ती जमीन मोकळी भिंती घालून का ठेवली उद्योगपतींसाठी? म्हणजे हा देशातला हा अन्याय आहे. आत्ता सगळ्यात मोठी जी चूक आहे, या तरुणांना मी तरुण का म्हटलं की ज्यावेळी 2013चा कायदा आला त्यामध्ये कुळ कायद्यातली सगळी कलम आहेत, आपल्याला अधिकार देण्याच्या सगळ्या गोष्टी आहेत. मग मुस्लिम असेल, हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, कुठलाही माणूस असेल, टपरी जरी असेल, मच्छीमार असेल, त्याला पुनर्वसन 2013च्या कायद्याने. मग 2013चा कायदा ह्या भागात राबवला तर नोकऱ्या पण मिळतील, व्यावसायिक पुनर्वसन होईल. हे बिल्डराचं, एका आमच्या बिल्डर भावाचं ऑफिस आहे, बिल्डर व्यवसाय करतो, त्याचा व्यवसाय इथं नैनामध्ये चालला पाहिजे. मग त्याच्या व्यावसायिक पुनर्वसन नाही. हे सगळे कायदे, हे जे बोलले, नैनाच्या विरोधी सगळ्यात उत्कृष्ट कायदा म्हणजे 2013चा. माझं म्हणणं नाही, जगातल्या कुठल्याही वकिलांना, सुप्रीम कोर्टाला विचारा तुम्ही. तर हा कायदा आल्यानंतर सिडकोच्या एक लक्षात आलं, आपल्याला एअरपोर्ट करायचा आहे, तो खाजगी होता 74%. हे लोकांना कुठल्याही नेत्यांनी सांगितलं नाही. जमिनी मात्र बंदुकी लावून, घरं तोडून आमच्या सगळ्या नेत्यांनी दिल्या. मी मुद्दामून सांगतो, हे 2 तरुण आणि सर्वपक्षीय आमचे जुने नेते यांच्यामध्ये फरक काय, तो 22.5%चा जो कलम लावला गेला किंवा राज्य शासनाने केलेलं एक पॅकेज दिलं, त्या पॅकेजमध्ये 2013चा कायदा नाकारला गेला का विमानतळ पटकन खाजगी प्रकल्पाला मिळावा. म्हणजे पुन्हा एक सावकार अदानी उभा केला आम्ही इथे. त्यावेळी इथले कुठलेही आमदार किंवा नेत्यांनी चर्चा केली नाही. आता नैनामध्ये तुम्हाला सांगतो बघा, कायद्यामध्ये गेलात तर विमानतळ प्रकल्प, बंदरं आणि मिलिटरीचे कुठल्याही संरक्षणाचे प्रकल्प असतात, त्याला कोर्टामध्ये चॅलेंज करता येत नाही, असा मूळ कायदा आहे. मग ह्यांनी काय विचार केला, ते विमानतळ होतोय, तो केंद्रीय कायदा लावायचा आणि नैना अधिसूचित क्षेत्र जाहीर केलं. खरं म्हणजे विमानतळ तर सांताक्रूजला पण आहे. मग सांताक्रूज विमानतळासमोर बाजूला गेल्यात की टॉवर आहेत तिथे, मग तिथे नैना का नाही लावत तुम्ही? म्हणजे तिथे विमानतळ बाधित अधिसूचित का म्हणत नाही, इथे का म्हटलं? इथे म्हटलं त्याला कारण, आता पुन्हा म्हणजे वयोवृद्ध नेते असल्यामुळे त्यांच्या बोलायला वाईट वाटतं, कारण 2 दोघांना आपण बोललो तर राग आला. आमचे नेते, त्यांना कायदा कळत नव्हता किंवा त्यांना गप्प केलं होतं, त्यांच्यावर काहीतरी दडपशाही केली होती. पण विचार करण्याचा अधिकार, बोलण्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाने सगळ्यांना दिले. आज हे 2 तरुण बोलले, राजाराम पाटलांसोबत बोलतात,
त्यांनी काही बघितलं नाही मी कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या विचारांचा आहे. मी परत बोलेल की राजाराम पाटील साहेबांनी यांच्यामध्ये बऱ्याचशी मतभेद, आता मतभेद शब्द वापरू नका असं बोलायचं झालं, तरी देखील मतभिन्नता होती. नवी मुंबई विमानतळामध्ये मच्छीमारांना 1 रुपया भेटलेला नाही, 1000 लोकांना अजून घरं नाही भेटलेली आहेत आणि व्यावसायिक पुनर्वसन झालेलं नाही. तिथली बिवलकरांची 1200 कोटींची जमीन, त्याला सुप्रीम कोर्टाने 1200 कोटी दिले. हा निर्णय झाला तेव्हा ती जमीन कुळांची होती. मग कुळ कायदा रायगड जिल्ह्यात झाला. इथले आमदार काय करत होते, इथले खासदार काय करत होते, सेम प्रकार. नैनाचा जो कायदा आहे तो कायदा नाहीये. कायदा कुठला आहे, 2013चा. हे एक पॅकेज आहे राज्य शासनाने बनवलेलं. राज्य कुणाचं, या राज्यामध्ये डझनभर मुख्यमंत्री, 13 मुख्यमंत्री मराठ्यांचे झाले, बाकी ब्राह्मणांचे झाले. आमचा ओबीसींचा, आग्र्यांचा, कोळ्यांचा एक पण मुख्यमंत्री झाला नाही. या लोकांनी मुंबई जशी विकली, कल्याण डोंबिवली लोढावला विकली, वेगवेगळ्या बिल्डरना विकली, तसं नैना ह्या जमिनीला भाव आला हे सांगायला कोणाची गरज नव्हती. आता सानपाड्याला 5,55,00,000 रुपये भाव आलाय. 5,55,00,000 रुपये भाव सानपाड्याला, परवाचा व्यवहार. मग नैना त्याच्या जवळ आहे, 20-25 किलोमीटरच्या रेंजमध्ये. हे जमिनीला भाव आहेतच. मग ह्या जमिनीचा कुठल्याही कायद्याने भूसंपादन नोटीस नाही. भूसंपादन नसताना नैना सांगते की 40% जमीन शेतकऱ्यांची आणि 60% आमची. अरे देणं नाही, घेणं नाही, काय नाही. माझ्या आता समजा 100 कोंबड्या असतील माझ्या पोल्ट्रीमध्ये, ते सिडकोनी सांगायचं 60 आमच्या आणि 40 तुमच्या. असं कुठं असतं का? म्हणजे एवढे मूर्ख लोक, एवढे बावळट लोक, तर्क न करणारे लोक महाराष्ट्रात, देशात कुठेच नाहीत. मला माझ्या समाजाची लाज वाटायला लागली आज की आमच्यामध्ये कोणी विचारवंत नाही, हिशोब नाही करत. आम्ही सगळं, आमच्या बायका सुद्धा कांदा किती किलो आहे, बटाटे किती किलो आहे, मग तुम्ही एवढ्यानी का आणलेत, नवऱ्याला दम देतात. बाबा तुम्ही कसं काय एवढ्या किलोनी घेतलं आणि एवढं मिळतात, आम्ही गेल्यावर असं होतो, घासाघीस करतो. आमच्या बायका कांदे, बटाटे, लसूण किती घेतला याचे भाव काढतात. आणि आमचे नेते हे म्हणत नाही की 60% तुम्हाला काय द्यायचे, तुम्ही कुठला व्यवहार केलात, पैसे दिलेत, काय केलं, काहीच नाही केलं. म्हणजेच हे जे नैना इथे आणली गेली, ही जशी खोती होती पूर्वीची, म्हणजे सावकारी होती, तशी आधुनिक खोती म्हणजे ही नैना आहे. या नैनामध्ये 60% जमीन सिडकोला का द्यायची याचं उत्तर महाराष्ट्रातल्या, देशातल्या कुठल्याही राजकीय नेत्यांनी द्यावं, कुठल्याही पक्षप्रमुखांनी द्यावं आणि कुठल्याही वकिलांनी द्यावं. आम्ही ऐकायला तयार आहोत. खरं म्हणजे ही शुद्ध फसवणूक आहे. आणि म्हणून 2013चा हा केंद्रीय कायदा आहे, हा कायदा नाही. हा कायदा असताना आम्ही हा ॲक्सेप्ट करणं हा आमची चूक आहे आणि मूर्खपणा आहे. आणि या विरोधात संबंधित जे अधिकारी असतील त्याच्यावर गुन्हा नोंदवता येतो 2013च्या कायद्याने. मग 2013चा कायदा आहे हे सांगणारी यंत्रणा आपल्याकडे नाही. जे कोणी नैनावर आतापर्यंत लढलेत, मी उरणमध्ये बघतोय पण मी इकडे येत नाही, कशावर बोलायचं? अरे नैना हा कायदा नसेल, हा एक संमतीपत्र जसं 22.5% मध्ये आहे. आता बघा विमानतळात 22.5% लोक फसवले गेलेत. मी जाहीर बोलतो की आमदार, इथले नगरसेवक, इथला सरपंच, इथला खासदार काय करत होते, कारण 22.5% हा राज्य शासनाने केलेला पॅकेज आहे, कायदा नाही. तसं नैना हा कायदा नाही, त्याला संसदेत मान्यता भेटलेली नाही. आंदोलन कशाची होतात मग? आता कसं आहे बघा, आम्ही गावठाण हक्काचं आंदोलन करतो. गावठाण हक्काचं आंदोलन करताना मी काल पण बोललो, कोंबडी आधी की अंडा. म्हणजे आमचं घर आहे ते अनधिकृत आहे आणि त्याच्यावर महानगरपालिका प्रॉपर्टी टॅक्स लावते. अरे आम्ही तुम्हाला टॅक्स देतो ना, पण आम्ही जर चोर म्हटला आम्हाला तुम्ही, तर तुम्हाला टॅक्स कसा देणार? पहिलं आमचं घर किती आहे, प्रॉपर्टी किती आहे, त्याला FSI किती, त्याचं प्लॅनिंग काय, याचं निश्चित करा तुम्ही, नंतर प्रॉपर्टी टॅक्स. मग आमचे नगरसेवक आहेत तिथे महानगरपालिकेत, त्यांनी विचारला पाहिजे प्रश्न, अरे तुम्ही गावठाणावर प्रॉपर्टी टॅक्स लावता, 90% गावठाण जर अनधिकृत असेल तर तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स का द्यावा? म्हणजे आमच्याच गावात आम्ही मालक असताना असूनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला, तसं आम्हाला आता चोर ठरवलं गेते. तोच प्रकार आहे इथे जे आंदोलन नैना विरोधी. पहिल्यांदा कायद्याचे अभ्यासक काही लोक ह्याच्यामध्ये आहेत, त्यांनी बघावं की संपूर्ण देशाला 2013चा कायदा लागू आहे. मग 13चा कायदा लागू असताना विमानतळात 22.5%चं पॅकेज आम्ही लिहून दिलं, शेतकऱ्यांनी सह्या केल्या. जर आमची फसवणूक झाली तर आम्ही न्यायालयात जाणार नाही, नोकऱ्या नाही मिळाल्या न्यायालयात जाणार नाही, हे जेव्हा आमचे लोक लिहून देत होते तेव्हा या समाजातले साहित्यिक, विचारवंत, वकील, प्राध्यापक काय करत होते हा प्रश्न आहे. आणि म्हणून आता नैनाच्या मध्ये पहिली चर्चा ही झाली पाहिजे, देशामध्ये राष्ट्रीय कायदा 2013 लागू आहे, कुठलंही भूसंपादन करायचं 13च्या कायद्याने झालं पाहिजे. तुम्हाला नोटीस नाही, तुम्हाला भूसंपादन नाही, मग तुम्ही जमिनी देता कशाला? आणि सिडको बातम्या कशी काय लावू शकते की 60% आमची आणि 40% तुमची? आता 2.5 FSI, UDCPR सगळ्यांना भेटतोय, सगळ्या महाराष्ट्राला भेटतोय, मग तुम्ही काय उपकार करताय? निघलं पाहिजे ना. नैना नोटिफाईड एरिया झालेला आहे, तो निघला पाहिजे, याला का उपाय? नैना नोटिफाई एरिया निघाला पाहिजे, ह्यावर एकच उपाय आहे. कसं माहिती आहे काय, जे कोणी नेतृत्व करतात हे सगळे राष्ट्रीय नेते आहेत, बरोबर आहे. स्वतःच्या प्रॉपर्टी कार्डचा पत्ता नाही, कुठे राहतात त्याचा पत्ता नाही, आणि आम्ही नेते
अरे तुम्ही नेते आहात तर गावाचं तुम्ही पहिल्यांदा सीमांकन करा, गाव कमिटी करा. गाव म्हणून तुम्हाला ह्यात लढावं लागेल, पण गाव संघटित नाहीत. नेते काही होकार देतात. जसं विमानतळामध्ये 22.5% पॅकेजला पहिल्यांदा मोठ्या नेत्यांनी मान्यता दिली. गरीब माणूस आहे, त्याला बोलता येत नाही, कॅमेऱ्यासमोर बोलतात, त्याला पत्रकार प्रश्न विचारत नाही, नेत्यांना विचारतात. ते 22.5% ही नवी मुंबई विमानतळातली फसवणूक आहे, यासाठी आम्ही आता कोर्टात लढतो. तसं नैना ही सिडकोनी केलेली फसवणूक आहे. जमिनीला भाव ऑलरेडी आलेला आहे आणि म्हणून त्यांनी आयडिया काढली. आता शेतकरी जसं दिबा पाटलांनी 84ला आंदोलन केलं, संघर्ष केला आणि पहिला 12.5% कायदा संपूर्ण भारतामध्ये नवी मुंबईत निर्माण झाला, त्याचे शिल्पकार दिबा पाटील आहेत. तसंच रायगड जिल्ह्यामध्ये कुळ कायद्याचा जो पहिला कायदा आहे, जो भारतीय संविधानात आहे, खोती विरुद्ध कायदा, जमीनदारी नष्ट करा, असं त्याचं खरं म्हणजे हेडिंग आहे. आता बघा, उदयनराजे भोसलेंच्याकडे 42,000 एकर आहे. आता मला सांगा, कमाल जमीन धारणा कायदा आला, बरोबर आहे, कुळ कायदा आला, तरी पण 42,000 एकर जमीन राहते कशी हो? म्हणजे हा मूर्खपणा आहे ना राज्यातल्या सगळ्या लोकांचा. ही फसवणूक आहे लोकांची. जे कुळं कसत असतील त्यांना ती जमीन द्या. जगन्नाथपुरी मंदिराच्या नावावर 1.5 लाख एकर जमीन आहे. कसतात गरीब लोक. देवाला काय 1.5 लाख एकरचा भात लागतो का खायला? देव किती खातो असा? देव खातच नाही. पण जे कोणी पुजारी आहेत त्यांनी सांगितलं ही 1.5 लाख एकर देवस्थानचे, तुम्हाला मिळणार नाही. नवी मुंबईत देवस्थानच्या जमिनी 12.5% नियाज खात्याच्या असतील, ट्रस्टच्या असतील, ते अजूनही मिळत नाही. ह्याला कारण काय की आम्ही आमदार खासदारावर विसंबून राहिलो. आमदार खासदारांनी जेव्हा 22.5%ला विमानतळात मान्यता दिली तेव्हा लोकांची फसवणूक केली आहे. त्यांना खरोखर मनाची लाज असेल ना, त्यांनी या 2 तरुणांची माफी मागा, माझी नका मागू. या 2 तरुणांची माफी मागा. आता तुमची हे आहे नैना आहे, नैना हा कायदाच नाही आहे. कायदा असतात, कायदा नाही, पण त्याच्यानं त्रास होतो ना लोकांना. आता तो जाईल कसा? त्रास का होतोय की आम्ही अभ्यास नाही केला आणि शिळकोचं हे जे म्हणणं आहे, त्याने आरोप केला की तुमच्या घरावर आम्ही आरक्षण टाकू, तिथे गार्डन टाकू गावावर. तुमच्या ग्रामपंचायतनी दिलेल्या घरांची मान्यता त्यांनी अनधिकृत ठेवलेली. बरं बघा, ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. हे आमचे भाऊ आहेत, हे भाऊ जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि यांचे मिसेस आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ह्यांनी नेतृत्व केले. आता ग्रामपंचायत म्हणजे आमच्या नेतृत्वाने केलेले कायदे, मग ती महानगरपालिका असेल, हे कायदे सुद्धा नैना मानत नाही. बरोबर आहे. सेजमध्ये हेच झालं. सेजमध्ये सांगितलं की महाराष्ट्रातले कायदे आम्ही मानणार नाही, आमचे स्वतंत्र कायदे असतील. म्हणजेच काय, या भागाला लुटण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी आगरी, कोळी, कराडी, ओबीसी आणि 12 बलुतेदारांना मूर्ख बनवणारा कायदा म्हणजे नैना. हा कायदा नाही, म्हणजे हा पॅकेज आहे. जसं 22.5% मध्ये फसवलं. माझं असं म्हणणं आहे, मी या 2 तरुणांना विनंती करेन, गावागावामध्ये सभा लावा, याच्यावर आम्ही बोलायला तयार आहोत आणि ह्याला न्यायालयात आव्हान देऊ की 2013चा कायदा असताना 22.5%चं राज्याचं पॅकेज आहे ते बेकायदेशीर आहे, त्याला आम्ही चॅलेंज करणार, ते रद्द होईल. अजूनही विमानतळ हा रद्द होऊ शकतो, कारण त्यात मोठी फसवणूक झालेली आहे. नाही ना, रद्द व्हायला काय लागणार, सुप्रीम कोर्टात जाऊ आपण. बरं बघा, म्हणजे पाटील साहेब बघा, ही सगळी चर्चा ऐकली तुम्ही. इथे राजकीय लोकांना नेहमी टार्गेट केलं जातं की बाबा ते करत नाही. जबाबदारी काय, न्यायालयीन लढा सुरू करून हे करता येऊ शकतं. दोघं भ्रम करतात का मग जनतेचं? म्हणजे उदाहरणार्थ विरोधी पक्षातले किंवा सत्ताधारी जर सहजच नैना नाकारता येऊ शकेल, कोर्टात जाऊन जर म्हणजे स्थगिती देखील घेता येऊ शकेल, मग हा सगळा बाजार नुसताच चाललाय किंवा तुम्हाला या बाबतीत तुमचं काय? मी आजची घटना सांगतो उरणमधली. उद्यापासून कोर्टाला सुट्ट्या आहेत. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी 24 तासाची नोटीस आमच्या एका घराला दिली उरणच्या. मी सकाळी आंघोळ केली नव्हती तितक्यात त्या मॅडम आल्या, म्हणजे घराच्या मालक. म्हणजे असं 24 तासाची नोटीस आहे. ते 11 वाजता सिडकोचे अधिकारी हजर झाले. मी त्यांना सांगितलं की आज उद्यापासून कोर्ट बंद आहे आणि आज काय कोर्टातून स्टे घेऊ शकत नाही, तुम्ही 24 तासाची नोटीस लावले. भारतीय संविधानाचं आर्टिकल 21 सांगतं की एखाद्या शेतकऱ्यांनी गुन्हा जरी केला असेल किंवा माणसाने, तरी त्याच्यावर कारवाई करताना न्यायाच्या मार्गाने केली पाहिजे. म्हणजे खून केला असेल तर त्याला डायरेक्ट तुम्ही फाशी नाही देऊ शकत. म्हणजे काही मुस्लिम राष्ट्रात देत असतील, हातपाय तोडत असतील, पण भारतामध्ये संविधान आहे, त्याला कोर्टात सिद्ध करावं लागतं गुन्हेगार आहे, त्याला बचावाची संधी दिली जाते. मग मी त्यांना अधिकाऱ्यांना सांगितलं की आम्हाला 1 महिन्याची मुदत द्या आर्टिकल 21 नुसार संविधानाच्या. त्यांना ती मुदत द्यावी लागली. त्यांनी सांगितलं, सगळे 1000 पोलीस आज परत गेले. संविधानाची ही ताकद आहे. तसं संविधानाने मान्य केलेला आणि संसदेने मान्य केलेला 2013चा कायदा आहे. आणि मग 22.5% पॅकेज यामध्ये आपल्या नेत्यांना पटवलं गेलं. मी बाकीचं काय बोलत नाही, कसं पटवतात ते पटवलं गेलं. त्यांनी सांगितलं जगातलं सर्वोत्तम पॅकेज म्हणजे 22.5%. आणि आज सगळ्यात थर्ड क्लास पॅकेज आहे ते 22.5%. कारण मच्छीमारांना 1 रुपया भेटत नाही, व्यावसायिकाचं पुनर्वसन होत नाही. तसं थर्ड क्लास पॅकेज नाही. मग आमचे नेते एकतर काही बोलत नाहीत किंवा सूचक बोलतात, आंदोलन करतात किंवा हे म्हणतात. हे लोक कसं असतं,
मराठा क्रांती मोर्चा निघाला, मूक मोर्चा. माझ्यासारखा बोलणारा माणूस काय बोलतोय, लाखो लोक एकत्र येईल तर भाषण झालं पाहिजे, मुलाखती झाल्या पाहिजेत, मूक मोर्चा का? तसं आमचे लोक नेते भाषणं करतात आणि ऐकतात, प्रश्न का नाही विचारत? दिबा पाटलांनी प्रश्न विचारले, बरोबर आहे, सगळ्यांना प्रश्न विचारले. तसं आपल्या लोकांनी, हे जे 2 तरुण आहेत, आज प्रश्न विचारतात समाजाला की हे का, नैना किती वाईट आहे हे सगळं सांगितलं. त्यामध्ये नोकऱ्या नाहीत, तुमचा शेतकरी दाखला मिळत नाहीत, कायदेशीरित्या भांडू शकत नाहीत, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेचे सगळे कायदे यांनी डब्यात टाकलेले आहेत. म्हणजे भारतीय संविधानाचं जो प्रशासन आहे, कायदा आहे, संविधानाचा कायदा आहे, महसूल कायदा, हा संपवलेला आहे नैनानी. स्वतःचे कायदे त्यांनी शिडकून लावलेत. तर या परिस्थितीमध्ये खरं म्हणजे राग असा येतो की आपण आपल्या नेत्यांवर टीका करतो. पण आपले नेते आहेत, मोठे आहेत, पण तुम्हाला सांगतो की आपल्या नेत्यांना महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्याचा कपटीपणा कळलाच नाही. जो कपटीपणा छत्रपती शिवाजी महाराजांना कळला होता. आदिलशाही, निजामशाहीमध्ये ब्राह्मण आणि मराठा हे दोन्ही महसूल अधिकारी असायचे, ते लोकांना फसवायचे. आणि म्हणून जिजाऊंनी स्वतंत्र राज्य स्थापन करायला सांगितलं शिवाजी महाराजांना, आणि त्यातून रयतेचं राज्य आलं, गरिबांचं, भूमिहीनांचं राज्य आलं. ते पेशवाईंनी बुडवलं. पेशवाईंनी बुडवल्यानंतर आमच्या जमिनी गेल्या, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायद्याने दिल्या, नारायण नागूंनी दिल्या. त्या पुन्हा आम्ही गमावल्या. कशा? शिडकोमध्ये गमावल्या, सेजमध्ये गमावल्या, नैनामध्ये गमावल्या. आम्हाला जो संघर्ष आहे, समुद्रकिनारी 2000 वर्ष आम्ही संघर्ष करतोय, या संघर्षाचा इतिहास जर तरुणांना कळला नाही, आज दिबा पाटलांचं नाव विमानतळावर द्या यासाठी संघर्ष झाला. एकीकडे महाविकास आघाडी, एकीकडे भाजप, पण सगळ्यांचं एकमत होतं काय, नाही, दिबा पाटलांचं नाव भेटलं पाहिजे. या निर्णयामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा पराभव झाला. कारण दिबा पाटलांचं काम हे अद्वितीय आहे, न्यायाचं आहे, राष्ट्रीय आहे. आणि म्हणूनच नैना विरोधी आणि 22.5% विरोधी एक यंत्रणा आपल्याला राबवावी लागेल. आपल्या नेतृत्वाला एक तर ह्या गोष्टी कळत नाहीत. कळत असतील तर ते मराठा आणि ब्राह्मण जे महसूल मंत्री, गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री आहेत, यांच्या दबावाला बळी पडतात. त्यांना ते फाईट करू शकतात, ते ताकद कमी पडते. आणि ही ताकद दिबा पाटलांच्या प्रेरणेने आपण दिली पाहिजे. 2 नेते आम्ही दिले, दिबा पाटील, दत्ता पाटील, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते झाले आणि ते सेकंड मुख्यमंत्री होते. पण आता तसं काय आपली स्थिती राहिली नाही. म्हणून आज ह्यांनी जो एक मुद्दा मांडला, तो मुद्दा मला लक्षात आला की प्रश्न काय, की न्यायालयात जायचं असेल, सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात, तर पैसे पाहिजे, बरोबर आहे. आणि आपल्या आगरी लोकांना काय शिकवले, त्यांच्याकडे एकदा कॅमेरा मारा, बघा त्यांच्या अंगठ्या बघा, नाही अंगठ्या बघा, सोनं बघा. म्हणजे आगरी माणूस हा वैभवशाली आहे, बरोबर आहे. तो स्वतःला सांगतो मी सेठ आहे. पण समाजाचा प्रश्न येतो लढण्याचा, तेव्हा बोलतो मी, माझ्या अंगठ्या आहेत, माझ्या गाड्या आहेत, माझा बंगला आहे, ते समाज मला माहित नाही. हळदीला लग्नाला बोला, मी दारू काम धूर काढतो पाहिजे तेवढा, पण समाजासाठी नाही. स्वतः दिबा पाटील साहेबांनी घराघरात करोडपती बनवला, माणूस केला. पण दिबा पाटलांचं घर आज साधं आहे. कृतज्ञता म्हणून दिबा पाटलांना आम्ही काय दिलं हो, दिलं का काय? म्हणजे समाजाचं खरोखर काम करणाऱ्यांना माणूस त्याची जाणीव ठेवत नाही. आणि हे अशी एक फिलॉसॉफी आली की आम्ही पैसे घेत नाही, पैशाला हात लावत नाही. आता मी जाहीररित्या सांगतो कॅमेऱ्यासमोर, त्यांना मी डोंबिवलीवर फोन आला, सांगितलं मला फसवणूक झाली, आम्हाला न्याय पाहिजे, सागर राजे तुम्ही या. मी सांगितलं बघा, 10,000 रुपये घेऊन येत असाल तर या, कारण सागर राजेंना जायला याला डिझेल लागतं, मला पण लागतं. आम्ही प्रॅक्टिकल आहोत. दिबा पाटलांची लोकवर्गणी जी आहे, बाबासाहेब आंबेडकरांची लोकवर्गणी आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांची लोकवर्गणी आहे आणि महात्मा फुलेंची लोकवर्गणी आहे, ती आम्ही जाहीर मागतो. आम्ही सिडकोकडून किंवा बिल्डरकडून पैसे घेत नाही, आमचा प्रवास खर्च करतो. जोपर्यंत तरुण तुम्ही प्रॅक्टिकली सांगत नाही. मला एक गोष्ट कळली की जोपर्यंत आंदोलन का थांबलंय, आता याचिका कोणी टाकायची, याचिका कोणी, राजकीय नेते काय बोलणार, आमदार का, आमच्या पक्षाला काय वाटेल, आमच्या पक्षाला काय वाटेल असं असेल. पण स्वयंसेवी संस्था, इंग्लंडची लोकशाही आम्ही ऍक्सेप्ट केले. इंग्लंडमध्ये लोकशाही यशस्वी का झाली, तिथले एनजीओ स्ट्रॉंग आहेत, स्वयंसेवी संस्था स्ट्रॉंग आहेत. आमच्याकडे स्वयंसेवी संस्था काय करतात, दहीहंडी फोडतात, नवरात्रोत्सव करतात, गणेशोत्सव करतात, पिकनिक काढतात, शिर्डीला जातात, एकविरेला चालत जातात, त्या वर्गणी काढतो आम्ही. बैलगाड्याच्या शर्यती पण आम्ही करतो, कुस्त्या पण करतो, कबड्डी पण करतो, गुडघे फोडतो. पण आमच्या अधिकारांविषयी आम्ही लढलं पाहिजे, न्यायालयात गेलं पाहिजे, त्यासाठी पैसे पाहिजे. आणि ते पैसे मागताना विनम्रतेने मागितलं पाहिजे. मी पण आग्री आहे, हे पण आग्री आहेत. मी पण सोनं नाणं घालू शकतो, अभिमान चैनी घालू शकतो. मी शेठ आहे, मी कशाला करू? शेठ आहे ना, तू गावाचा प्रश्न सोडवा ना तुम्ही, शेठ आहात तर. अहो, राजर्षी शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली, सयाजीराव गायकवाडांनी मदत केली, त्यांना आम्ही शेठ बोलू शकतो. पण हे जे शेठ आहेत, गाव तुटतंय, गावातली घरं तुटतात, नैनामध्ये लोक मरतात, तो मुलगा मेला, तिथे जर आम्ही जाऊ शकत नसेल तर तुमची शेठ पदवी ही बोगस आहे, ती काढून टाका, मग कुठलाही शेठ असेल. आणि म्हणून आता भगवान बुद्ध आणि महावीरांनी जसं राज्यपद सोडलं आणि सांगितलं समाजाला पैशाची गरज आहे, दान द्या, ती विनम्रता तरुणांनी हातात घ्यावी, हा गर्व सोडावा. आणि जी गावं तुटतात,
हा गावं तुटतात हा आपला अपमान आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये या मुंबईच्या सागर किनाऱ्यावर 2000 वर्ष आम्ही लढलोय. पोर्तुगीज, इंग्रज, मोगल, शक, हुन, डच ह्या सगळ्यांना पुरून उरलंय. आणि आता उरायचं असेल तर पूर्वीची जी एकी आहे गावाची, म्हणजे भात लावणी आपण एकत्र करायचो, लग्न सुद्धा आम्ही एकत्र लावायचो, ती जी संस्कृती आहे ती गावं संघटित करूया. आणि गावाला घराघरात जाऊन नम्रपणे मागूया, बाबा तुम्ही 1000 रुपये वर्गणी द्या, आपण सुप्रीम कोर्टात जाऊ. आणि जे खरोखर शेठ असतील यांच्यासारखे, मला वाटलं की 10,000 मागितल्यावर हे येणारच नाहीत, पण ते आले. मी सांगितलं हा माणूस ग्रेट आहे, खरा सेट आहे. कारण तो काही लोक शेठ असे आहेत, 10,000 पैसे कशाला लागतात, न्याय तर असा मिळतो, तुम्ही पैसे का मागता. अरे ह्याला पैसे लागतात, माणसं जिवंत ठेवायला लागतात, त्यांना जेवायला लागतं. आता भूक लागले तर आम्ही बोलणार नाही या दादांना, आम्ही जेवल्याशिवाय जाणार नाही. बरोबर आहे. हे प्रामाणिक नेतृत्व जेव्हा समाजात आपलं येईल तेव्हा न्यायाला सुरुवात होईल. आणि नैना संपवणं अवघड नाही. सुप्रीम कोर्टामध्ये आपण गेलो, इथे 13चा कायदा असताना नैना का लावतात, असं सिंपल विषय. आपल्याकडे वकील आहे सुप्रीम कोर्टाचे, आपण वकील जाऊ. फक्त पैसे लागतात हे सत्य आहे. तुम्ही जर मागे फिरलेत पैसे, गावात लोकवर्गणी काढा. आम्ही दारोदार भीक मागायला येतोय, तुम्ही भीक मागा, दान म्हणा, काही म्हणा. म्हणजे आंदोलन आहे ना ही सहज करता येऊ शकतात, त्याच्यामध्ये पैसा लागत नाही. लोकवर्गणी हा प्रतिष्ठेचा विषय आहे. महावीर, बुद्ध, दिबा पाटील, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीरराव भाऊराव पाटील यांनी बायकोची मंगळसूत्र घाण ठेवली आणि मुलांना शिक्षण दिली. त्या रयत शिक्षण संस्था आमच्या रायगड जिल्ह्यात पण आहे. दिबा पाटलांनी त्यांचं कौतुक केलं. मग आपण लोकवर्गणी का मागत नाही. आगरी समाजाने हा जो गर्व आहे ना अंगठ्यांचा, सोन्याचा, सोडावा, विनम्र व्हावा. बुद्ध हे राजे होते, महावीर हे राजे होते, आणि राज्यपद सोडलं आणि लोकांच्या दुःखाचं मूळ शोधलं आणि भिक्षापत्र घेऊन फिरले. त्यामध्ये काय आहे, कोण राजा कोण भिकारी, तुम्ही काम काय करता याला महत्व आहे. आणि म्हणून दिबा पाटील आज ग्रेट काय आहेत. किती आमदार रायगड जिल्ह्यात होते, महाराष्ट्रात किती खासदार होते, दिबा पाटलांची सर कोणाला येत नाही. कारण आमच्यासाठी त्यांनी गरिबी स्वीकारली, साधेपणा राहिला. आणि म्हणून दिबा पाटील हे केवळ नेते नाहीत तर महापुरुष आहेत. मी जरा जास्त बोललो. खरं म्हणजे या गोष्टीचा समारोप करायचा, खरं म्हणजे लांब करायची नव्हती आपल्याला, परंतु चर्चा आली. आणि पाटील साहेबांचा जो स्वभाव आहे त्याच्यामध्ये जे बोलायचं असतं ते बोलूनच जातात. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की नैना असल्यामुळं सगळ्यात आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे की बाबा रिडेव्हलपमेंट नाही, त्याच्यामुळं लोकांचे जीव जाऊ शकतील, त्याच्यावर तात्काळ काहीतरी उपाययोजना असली पाहिजे, हे मला एक वाटतं. आणि त्याच्यानंतर जर सार्वत्रिक विषय सोडवायचा असेल तर न्यायालयीन लढा केला पाहिजे असं पाटील साहेबांचं म्हणणं आहे. आणि थोडक्यातच या सगळ्या गोष्टीला राजकीय बळ लागणार आहे. मग विचारधारा कुठलीही असली तरी देखील सगळ्यांनी जे वेगवेगळ्या ज्या चपला आहेत बाजूला केल्यानंतरच हा विषय कुठेतरी मिटेल. मग सत्तेवर असणार असो किंवा विरोधात असणार असो, त्याच्यानी या सगळ्यांनी कुठेतरी नैनाचे खरोखरच तोटे आहेत का याविषयी म्हणजे माहिती घ्यावी आणि नंतरच या विरोधात एक ठोस पाऊल उचलावं, असंच या ठिकाणी समारोप करत असताना मी म्हणेल. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली याविषयीची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राज्य, प्रभात पर्व न्यूज करता तळोजा. धन्यवाद.